अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत ज्यांनी 18 पगड सर्व जाती सर्व धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी हिंदू स्वराज्य स्थापन केलं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। त्यानंतर ज्याला शिक्षणाचा हक्क, ज्याला आपल्याला मतदानाचा हक्क आणि आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क मिळवून दिला ते म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्याने आपल्याला शिक्षण म्हणजे मुलींना शिक्षण उपलब्ध करून दिलं ते म्हणजे आपले महात्मा ज्योतिराव फुले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर जवळजवळ घाटावरती ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य धोक्यात आलं होतं त्यावेळेस हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणारी रणरागिणी ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर। तर मित्रांनो, यांच्या नावाला स्मरून या ठिकाणी मी या विषयाला सुरुवात करत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर जे काही आता महाराष्ट्रामध्ये चालले त्याच्यावरती मी वास्तविक या ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील चाललेच, पण आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतंय हे वास्तविक मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा विषय मांडताना एक मी वाक्य अधोरेखित करून तुम्हाला सांगतो, माझा कोणताही मराठा समाजाला विरोध नाही। जो खरंच मागासलेला आहे, शैक्षणिक शिक्षणापासून वंचित आहे, नंतर खरंच त्याला आर्थिक गरज आहे, अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंच पाहिजे हा माझा मनापासून इच्छा आहे। त्यांना देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालल्यात, त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापिताने या ठिकाणी अनेक प्रस्थापितांनी जे काही जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कुणबी सर्टिफिकेट काढून या ठिकाणी जे काही ओबीसी आहेत, जे काही ओबीसी मतदारसंघ या ठिकाणी आरक्षित होते या ठिकाणी डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम प्रस्थापितांनी केलेलं आहे। त्यामुळं आता जे काही ओबीसी आहेत ते ओबीसीमध्ये जवळजवळ 18 पगड जाती आहेत। या 18 पगड जातीमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती आरक्षणाची गदा आणून कुणबी प्रमाणपत्र घेऊन आता आरक्षण तर भेटलंच पाहिजे। मराठा जे काही वंचित आहेत, जे काही गोरगरीब आहेत त्या गोरगरीब मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण तर भेटलंच पाहिजे। पण जवळजवळ 7 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष झालं, आजा झाला की नातू, नातू झाला की पोरगा, पोरगा झाला की पंतू, असं जे काही परंपरा या ठिकाणी राजकारणामध्ये अशा जे काही प्रस्थापित लोक आहेत, म्हणजे फक्त मी एका समाजाला टार्गेट करत नाही, कोणत्याही समाजातला एखादा व्यक्ती असेल तर ह्याला ढासण्याचं काम या ठिकाणी त्याला पाहायला गेलं तर पुन्हा या ठिकाणी पुन्हा त्याचं तेच म्हणजे आता कुठल्याही पद्धतीने जेव्हा एखादा ओबीसीसाठी जर आरक्षित मतदारसंघ असला तर तो कुणबी सर्टिफिकेट काढायचं। त्यानंतर एखाद्या पाहायला गेलं तर एससीसाठी या ठिकाणी आरक्षित या ठिकाणी मतदारसंघ असला तर त्या एससी सर्टिफिकेट काढायचं। अशी काय जोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 400 घराणे आहेत, त्या 400 घराण्यांना या ठिकाणी तुम्ही ओळखून राहा सगळ्यात महत्त्वाचं। त्यामुळे तुमच्या ओबीसीवर जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणावर गदा देखील या ठिकाणी येण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित लोक या ठिकाणी करत आहेत। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंच पाहिजे। पण सगळ्यात महत्त्वाचं हे कुणबी प्रमाणपत्र आता जे काही पाहायला गेलं तर ओबीसी समाजामध्ये भरपूर धनगर समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, जवळजवळ असे 18 पगड जाती या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये आहेत। त्या ओबीसी समाजामध्ये राजकारणामध्ये येण्यासाठी या ठिकाणी राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेत ते म्हणजे पाहायला गेलं तर ओबीसी मतदारसंघ या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आरक्षित करून ठेवलेत, ते देखील प्रस्तावित लोक या ठिकाणी आरक्षणावरती जिल्हा परिषद गटावरती या ठिकाणी डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी प्रस्तावित लोक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे तुम्ही ओबीसी जे काही लोक आहेत ते ओबीसी लोकांना तुम्ही सावध राहा। जे काही आपल्या मतदारसंघामध्ये ओबीसी लोक उभे राहिलेत त्यांनाच तुम्ही मतदान करण्याचा प्रयत्न करा, त्यांनाच तुम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करा। नाहीतर तुम्ही जर त्या लोकांना प्रस्थापितांना पुन्हा निवडून देण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा तुम्हाला तेच लोक तुम्हाला येणार, तेच लोक पुन्हा कोणत्याही पद्धतीने पुन्हा निवडून येणार आणि पुन्हा तुमचं जे काही ओबीसी समाज आहे ओबीसी समाजावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित लोक इथं पण करत राहणार। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर ही फक्त जिल्हा परिषद निवडणुकीचा विषय नाही, हा फक्त तालुक्याचा विषय नाही, हा फक्त गावाचा विषय नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे। हे तर फक्त आता जिल्हा परिषदेमध्ये झालं तर पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये देखील तुम्हाला उभारता येणार नाहीत। अनेक असे प्रस्थापित लोक आहेत, तर हे प्रस्थापित लोक या ठिकाणी पुन्हा तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट काढून तुमच्या जे काही प्रस्थापित आरक्षण जे काही मतदारसंघ आहेत, तुमचे जे काही वार्ड आहेत त्या वार्डावर देखील उभे राहतील आणि तुम्हाला राजकारणातून अक्षरशः बाजूला फेकलं जाईल। त्यामुळं ओबीसी समाजानं धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, नंतर माळी समाज असेल, या ओबीसी समाजातील 18 पगड समाज असेल, त्या 18 पगड समाजातील जे काही जिल्हा परिषदेमध्ये प्रस्थापित लोक, मी मराठी समाजाला एकाही या ठिकाणी व्यक्तीला टार्गेट करत नाही, एखाद्या गरीब एखादी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं तरुण असेल, मराठी समाजाचं पोरगा असेल तर त्यांना नक्कीच निवडून द्या। पण जे पुन्हा
एकदा म्हणजे आजा झाला की नातू, नातू झाला की पंतू, पंतू झाला की मुलगा, मुलगा झाला की त्याचा मुलगा, अशा करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही धडा शिकवा. नाहीतर तुम्हाला नरड्यावर बसून रक्त घोटण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित लोक या ठिकाणी करत राहतील. त्यामुळं आत्ता जर तुम्ही वेळेवर त्यांना नाही टिचलं तर तुम्हाला ग्रामपंचायतीपासून देखील राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकलं जाईल. त्यामुळं आत्ताच तुम्ही सावध व्हा. आणि आता बघा, शिक्षणात देखील या ठिकाणी आरक्षण ह्या मराठा समाजाला मिळालंच पाहिजे, त्या मताचा मी आहे. पण पाहायला गेलं तर दुसऱ्या गोष्टी देखील राजकारणात जर असे आता बघा, ओबीसीमध्ये जवळजवळ 18 पगड जातात. त्या 18 पगडमध्ये जातीमध्ये प्रस्थापित जर एंट्री केली तर त्या 18 पगड जातींना पाहायला गेलं तर राजकारणापासून दूर जायला देखील लागेल. वेळ लागणार नाही, येत्या 4 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रस्थापित या ठिकाणी राजकारणामध्ये दिसतील. आणि अक्षरशः प्रस्थापितांची हुकुमशाही या ठिकाणी तुम्हाला हुकुमशाहीच्या अधिकाराखाली या ठिकाणी तुम्हाला राहावं लागेल. त्यामुळं आत्ताच तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन या ठिकाणी मतदान करताना विचारच जो काय आपल्या मतदारसंघामध्ये ओबीसी व्यक्ती आहेत त्या ओबीसी व्यक्तीलाच तुम्ही मतदान करण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापित लोक आहेत. आता मी असं काही नाही की मराठा समाजाच्या व्यक्तीला मतदान करू नका, ज्यांना खरोखरच ज्या पात्रतेमध्ये म्हणजे त्याला खरंच त्याचा आर्थिक मागासलेला आहे, त्याला खरंच तो विकास करतोय, अशा व्यक्तीला तुम्ही जरूर मतदान करा. पण खरोखरच पुन्हा आजा झाले की नातू, नातू झाले की पंतू, अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करू का. प्रस्थापित लोकांना कोणत्याही समाजातील असू द्या, तो माळे असू दे, धनगर असू द्या, वंजारी असू द्या, पण त्यानं योग्य पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी लाभ घेतला असेल तर अशा व्यक्तीचा तुम्ही या ठिकाणी नक्कीच धिक्कार करा. नाहीतर तुम्हाला ग्रामपंचायतीसुद्धा साध्या शिपाईपासून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. आत्ताच तुम्ही विचार करा. तुम्हाला मतदानाचा हक्क या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही योग्य त्याचा उपयोग करा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय तुम्हाला कुणबी आरक्षण मिळतं ते कुणबी आरक्षण असू दे, नंतर NTC आरक्षण असू दे, शिक्षणात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय आर्थिक स्तर आहे, आता कोणत्याही म्हणजे समाजामधील एखादा व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीचा आर्थिक स्तर पाहूनच या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. असं देखील आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार केला पाहिजे. ज्याचं आर्थिक स्तर्य सुधारले त्याचं आरक्षण या ठिकाणी कमी करावं असं मला मनापासून वाटतंय. कारण काय की त्याला आरक्षणाची गरज लागत नाही. दुसरं पाहिलं तर एखादा शिक्षणात त्याला आरक्षण जरूर असावं, पण पुन्हा राजकारणामध्ये पुन्हा त्याला येण्यासाठी पैशाचा वापर, भरमसाठ पैशाचा जे काही श्रीमंत व्यक्ती होतात पैशाचा भरमसाठ वापर करतात आणि पुन्हा तेच या ठिकाणी मतदारसंघामध्ये निवडून येतात. आणि या ठिकाणी गरीब, वंचित मराठा समाज असेल, वंचित धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी समाज असेल, या तरुणासारखी म्हणजे पुन्हा राजकारणामध्ये येऊ पाहणारी व्यक्ती या ठिकाणी त्याला अक्षरशः त्यांना चिरडून टाकलं जातं. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच्यावरती विचार करावा. जे काय आरक्षण दिलं जातं ते आर्थिक निकषावरती दिलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिकमध्ये देखील आरक्षण मिळतं, ते शैक्षणिक आरक्षण देखील सर्वांना समान दिलं पाहिजे. जो खरंच एखादा कलेक्टरची जर पोस्ट असेल तर त्या कलेक्टरच्या पोस्टवरती या ठिकाणी त्याच्या लायकच या ठिकाणी त्याच्यावरती गेलेला पाहिजे. जो काय तो त्याचा लायक आहे त्या कलेक्टरी व्यक्तीसाठी, ज्या कलेक्टरच्या पोस्टसाठी लायक आहे तो व्यक्तीच कलेक्टरच्या पोस्टवरती बसला पाहिजे. कोणताही वशिला, कोणतेही आरक्षण या ठिकाणी पोस्टवरती देखील राहू नये अशी माझी विनंती आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.